वळूयात पुढच्या बातमीकडे। काही दिवसांपासून दादांना 4 नेते त्रास देत होते, त्यांच्यावर दादांना कंट्रोल करता आलं नाही असं महत्त्वाचं विधान रोहित पवार यांनी केले। पक्षावर ताबा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत। ते 4 नेते काकींना बोलू देखील देत नाहीये। सुनेत्रा काकींना कमी समजू नका असं देखील रोहित पवार म्हणाले। काकींना कमी समजण्याची चूक ते 4 लोक करतायत असं देखील रोहित पवार म्हणाले। अजित दादांचं प्रेम या महाराष्ट्रावर होतं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीवर होतं, आमदारांवर होतं आणि त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर होतं। पण दादांना ते 4 जे कोणी नेते आहेत ते त्रास देत होते। दादांनी सुद्धा अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे, पत्रकारांशी सुद्धा ते बोलले असावेत। ते 4 जे नेते आहेत त्यांना दादांवर कंट्रोल करता आला नाही, कारण का दादा एक धडाडीचे नेते त्या ठिकाणी होते। त्यांना कसं गप करायचं, कसं काम करून घ्यायचं हे त्यांना तिथं माहीत होतं। आणि मग दुर्दैवाने दादा गेल्यानंतर दादांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ते 4 जे कोणी आहेत त्यांनी राजकारणाकडे कुठेतरी त्यांचा मोर्चा वळवला आणि कदाचित त्यांची अपेक्षा होती की कुठेतरी त्या पक्षाचा ताबा तिथं घ्यावा। कधी कधी काकींचा हात ओढला जातो, काकींच्या पाठीवर हात ठेवला जातो। त्याच्याच बरोबर काही ठिकाणी जर आपण बघितलं तर कालच कदाचित जय कुठेतरी बसण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग त्याला कुठेतरी बाजूला बसवणं हे जे काय आम्ही टीव्हीवर तिथं बघत होतो त्याला मन सुन्न झालं। ते 4 लोक या पक्षाचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न विचार करत असले तरी काकींना काही कमी समजू नका। पवार परिवारातले आहेत, लोकांची नाळ आणि त्यांची नाळ त्या ठिकाणी जुडलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।